दोष त्या भोंदू खराताचा की समाजाचा? प्रशासनातले अधिकारी आणि राजकारणातले नेते त्या भोंदू बाबाच्या चरणावर लोटांगण घालत होते. काही त्याचे पाय धुवून पाणी पित होते, काही त्याच्या डोक्यावर छत्र धरत होते. महिलांची तर त्यांच्याकडे रांगच होती. त्याच्या कृष्णकृत्यांची मालिका प्रत्येक दिवस वाढतीये. त्याच्या बेनामी मालमत्तेची ही आता यादी उजेडात येते. हे सगळं पाहून आणि ऐकून मनात प्रश्न येतो, दोष त्या भोंदूचा की समाजाचा? नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. ऐसे कैसे झाले भोंदू, भोग भोगोनी म्हणती साधू, दाऊनी वैराग्याच्या कळा, अंतरी विषयाचा सोहळा, असं संत तुकारामांनी म्हणलंय. तो समाजातल्या भोंदू बुवाबाजीवरचा खरं तर प्रहारच होता. नवस सायासे होती संतती, का बरे करणे लागते पती, असं श्री संत वचन सुद्धा आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, देव आशानं भेटायचा नाही रे, असं संत तुकडोजी महाराजांचं प्रसिद्ध भजन आहे. खरं तर फार विश्लेषण करण्याची गरजच नाहीये. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. परमेश्वर आणि ती शक्ती आपल्या अंतकरणात अंतरात्म्यातच असते. पण आपण अशा समाजकंटक बाबांकडे जाऊन आपली सगळी बुद्धी घाण ठेवतो, आपलं शोषण करून घेतो. अशा समाजकंटकांच्या वाममार्गाला बळी पडतो, ज्यांच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. अशा भोग सम्राट लंपटांच्या आहारी जाऊन त्यांचं चोचलं पुरवत बसतो. तेव्हा आपलं आधुनिक शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक बुद्धी कुठं घाण पडते नेमकं कळतच नाही. करणी, भानामती, जादूटोणा, अघोरी विद्या, तंत्र, मंत्र हे समाजातल्या अंधश्रद्धाळू आणि दुबळ्या मानसिकतेच्या लोकांना लुबाडण्याचं साधन आहे. याबाबत समाजाचं कितीही प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला तरी केवळ अशिक्षित माणसंच नाही, तर सुशिक्षित, उच्च विद्या विभूषित माणसं सुद्धा अशा नराधमांच्या तावडीत सापडतात आणि स्वतःची अक्कल विकतात. फसवलं गेल्यावर विकतची अक्कल घेतात तेव्हा आश्चर्यच वाटतं, नाही का? मात्र या प्रकरणामध्ये या भोंदू बुवाच्या पाठीमागे असलेला राजाश्रय अतिशय संतापजनक आहे. समाजाचं नेतृत्व करणारी माणसं जेव्हा अशा तथाकथित कॅप्टनच्या दाराचे उंबरे झिजवू लागतात, तेव्हा समाजानं त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा प्रश्नच पडतो. असे भोंदू खरात आपल्या पंचक्रोशीतही असतात, त्यामुळे त्यांच्या आहारी तर जाऊच नका, पण दुसऱ्यांनाही अशा गैरकृत्यांपासून वाचवा आणि अशा ढोंगीबुवांचे बुरखे फाडा, मुखवटे काढा आणि समाजातला त्यांचा खरा चेहरा नक्कीच दाखवा.